चटपटेत कुरकुरे अशा पद्धतीने भारतात सुपरहिट झाले. पेप्सिकोने पाहिले की सॉल्टी स्नॅक्स दोनच पद्धतीचे आहेत. मोठ्यांसाठी चिवडा फरसाणसारखा टिपिकल नमकीन आणि लहान मुलांसाठी बटाटा चिप्स. मग त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. असा स्नॅक जो नमकीनसारखा मसालेदार पण चिप्ससारखा हाताने सहज खाता येईल. जेव्हा त्यांनी बनवलेले नवीन नमकीन लोकांना टेस्ट करायला दिलं, तेव्हा लोकांना ते चटकदार आणि कुरकुरीत वाटले. आणि इथंच नाव पडलं कुरकुरे. मग काय, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुरकुरे पोचवायचे म्हणून 5 रुपये ते 20 रुपयेपर्यंत वेगवेगळे पॅक आणले. चहा टपरीपासून सुपरमार्केटपर्यंत जिथं तिथं कुरकुरे दिसायला लागलं. फक्त इतकंच नाही, दुकानदारांना खास स्टँड्स दिले, जे दुकानाच्या बाहेर ठेवले की ग्राहकांचं लक्ष थेट कुरकुरेकडेच जाईल. आणि त्या पॅकेटचा ब्राईट ऑरेंज कलर, ज्यामुळे शेल्फवर असतानाही बाकी सगळ्या ब्रँड्समध्ये तो एकदम उठून दिसतो. म्हणूनच कुरकुरे फक्त खाण्याची गोष्ट राहिली नाही, भारतीयांच्या रोजच्या चहा बिस्किटात, पार्टीत, गप्पांमध्ये चटकदार साथीदार बनला. उद्योजक मित्रमैत्रिणींनो, कस्टमरला काय हवंय हे समजून वेगळा विचार करा आणि ब्रँडला अशी ओळख द्या की लोक विसरूच शकणार नाहीत. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कोणत्या बिझनेसची मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी जाणून घ्यायला आवडेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी 6 लेन्स AI ला फॉलो आणि सबस्क्राईब करा.